नमस्कार, मी ज्ञानदा कदम. निवडक बातम्यांचा वेचक आणि वेधक आढावा घेणाऱ्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज अजित पवारांची बहुचर्चित जनसन्मान यात्रा बारामतीत पोहोचली आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती बारामतीच्या उमेदवारासंदर्भातली. आता उमेदवारांच्या चर्चा महाराष्ट्रात रंगत असतानाच महाराष्ट्रातल्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका वेळेत होणार का, हाही प्रश्न उपस्थित झालाय. तर श्रावण संपू लागल्यामुळे राज्यातले मांसाहार प्रेमी सध्या नॉनव्हेजच्या प्रतीक्षेत आहेत. पण पर्युषण पर्व त्यांची प्रतीक्षा वाढवणार का, याची बातमी सुद्धा आज आपण बघणार आहोत. आणि महाराष्ट्रातल्या काही भागात सध्या पावसानं धुमाकूळ घातलेला असताना शेजारच्याच गुजरातमध्ये पुरामुळे घरी दारी कसं पसरलंय मगरींचं साम्राज्य, या बातमीनं आपण बुलेटिनला सुरुवात करतोय. तर बातमी आहे गुजरातमधनं. गेल्या काही दिवसात तुम्ही गुजरातच्या रस्त्यांवरचे मगरींचे व्हिडिओ सोशल मीडियात पाहिले असतील. हे व्हिडिओ पाहून अनेकांना प्रश्न पडला की अशा कशा इतक्या मोठ्या मगरी मोठ्या संख्येनं रस्त्यावरती आल्या. पण वडोदरातनं आलेले हे सगळे व्हिडिओज खरे आहेत. एका चक्रीवादळामुळे गुजरातच्या वडोदरा आणि इतर काही शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि नदीतल्या सगळ्या मगरी रस्त्यावरती आल्या. तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी असना चक्रीवादळानं गुजरातच्या किनारपट्टीला धडक दिली. साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ येणं ही खूप अपवादात्मक गोष्ट मानली जाते. कारण याआधी गेल्या 80 वर्षात फक्त 3 वेळा जसं घडलं होतं. 1944, 1964 आणि 1976 या 3 वर्षात अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालेलं. पण ही तीनही वादळं गुजरातच्या किनारपट्टीवर येण्यापूर्वी शमून गेली. मात्र 48 वर्षांनंतरचं हे वादळ गुजरातला येऊन धडकलं आणि एकच हाहाकार माजला. तर गुजरातच्या 18पेक्षा जास्त आणि त्यावेळेला झालेल्या मुसळधार पावसामुळे बराच हाहाकार गुजरात आणि परिसरामध्ये माजला. परंतु इतक्या सगळ्या मगरी नेमक्या आल्या कशा, इतक्या सगळ्या मगरी वडोदरा शहरामध्ये कशा काय पाहायला मिळतात, हा एक मोठा प्रश्न सर्वांसमोरच निर्माण झालेला आहे. तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर या सगळ्या मगरी आल्या कशा, वडोदऱ्यामध्ये या मगरी कुठून आल्या? वडोदऱ्यामध्ये विश्वामित्री नावाची नदी आहे आणि हीच नदी मगरींचं घर मानलं जाते. कारण ही नदी मगरींचं साम्राज्यही मानलं जाते. 17 किलोमीटर परिसरात पसरलेल्या नदीपात्रात मगरींची संख्या प्रचंड मोठी आहे. 2015ला या मगरी किती आहेत, त्यांची संख्या किती याची गणना केली गेली आणि या गणनेनुसार या नदीमध्ये जवळपास 300 मगरी असल्याचं निष्पन्न झालं. मग 2021 साली पुन्हा एकदा या मगरींची संख्या मोजली गेली. तेव्हा 2021 साली या मगरींची संख्या पोहोचली होती 1000 वरती. विश्वामित्री नदीतल्या मगरींना कोणताही नैसर्गिक शत्रू नाहीये आणि नदीतल्या वातावरणाशी या मगरी एक प्रकारे एकरूप झालेल्या आहेत आणि त्याचमुळे हेच मोठं कारण आहे या भागामध्ये किंवा या नदीपात्रामध्ये मगरी वाढण्याचं. त्यामुळे दिवसेंदिवस विश्वामित्री नदीतल्या मगरींच्या संख्येत मोठी वाढ होते. तर पुरानंतर नदीतल्या याच मगरी अगदी सहजपणे नागरी भागामध्ये का शिरल्या, का घुसल्या, या पाठीमागे सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे. काय होतं की महापूर वगैरे अशा गोष्टी ज्यावेळी येतात तर त्या पाण्याचं तापमान हे फार थंड असतं आणि अशा वेळेला मगर हिचं शरीराचं तापमान एक सर्टन लेवलच्या खाली गेल्यास त्याच्या मेटाबॉलिझममध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतात आणि त्याच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे अशा वेळेला या महापुराच्या वेळेला या थंड पाण्यापासून बचाव करण्यासाठी मगरी मुख्य पात्रापासून बाहेरच्या बाजूला जिथं पाणी उथळ आहे किंवा ज्या ठिकाणी त्यांना आसरा घेता येतील, उष्णता शोषून घेता येतील आजूबाजूला, अशा ठिकाणी त्या तात्पुरत्या प्रमाणामध्ये मायग्रेट करतात, ज्याला विस्थापित होतात तात्पुरतं असं म्हणू. आणि ज्या वेळेला पूर ओसरतो तर पाण्यासोबत त्या परत त्यांच्या मुख्य अधिवासामध्ये किंवा पात्रामध्ये परत येतात. तर हे आहे सायंटिफिक कारण पूर आल्यावरती मगरी नागरी वस्तीत का शिरतात याचं. आणि अशी उदाहरणं आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाहिली आहेत. सध्या पूर ओसरलाय, पुराचं संकट टळलंय, पण एका मोठ्या संकटानं वडोदऱ्याच्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. हे संकट आहे या महाकाय मगरींचं. 10 ते 15 फुटांच्या मगरी सध्या रस्त्यांवरती, उद्यानांमध्ये, घरांच्या अंगणात, तर काही ठिकाणी अगदी घरांच्या छतांवरती सुद्धा पाहायला मिळतात. वडोदरामध्ये गेल्या 24 तासात 24-25 मोठ्या मगरी या दिसून आल्या, आढळून आल्या, पकडलं. तर अशा वेळेला सामान्य नागरिकांची प्राथमिक जबाबदारी बनते की अशा प्राणी दिसला की लगेच त्याच्या जवळ जाऊन त्याला हुसकावणे, डिवचणे
असे प्रकार करू नयेत, त्यांना स्वतः पकडायचा प्रयत्न करू नये. भलेही अशा वेळेला त्यांचं मेटाबॉलिझम स्लो असतं, त्या अतिशय सुस्तावलेल्या असतात, पण तरी देखील मगर हा एक अतिशय हिंस्र प्राणी आहे, त्याच्यापासून माणसाला इजा होऊ शकते. त्यामुळे अशा वेळेला नागरिकांनी शांतता बाळगावी आणि मदतीसाठी वन विभाग आणि पोलीस यांना पाचारण करावं. तर आता असा पूर अनेक वर्षांनी आलेला आहे. मगरी नागरी वस्तीमध्ये शिरण्याचे प्रकार सुद्धा बऱ्याच वर्षांनी घडलेत, त्यामुळे याची नव्यानं चर्चा होते आहे. पण आजपासून जवळपास 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 साली वन खात्यानं याच परिसरात क्रोकोडाईल पार्क उभारण्याचा निर्णय घेतलेला. 60 एकर जागेवरती हा प्रोजेक्ट होणार होता. अनेक वेळेला या मगरींनी नागरिकांवरती हल्ले केल्याचंही पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे या परिसरात क्रोकोडाईल पार्कची उभारणी होणं खूप गरजेचं होतं. पण पर्यावरणवाद्यांचा विरोध, समन्वयाचा अभाव यासह इतर अनेक कारणांमुळे हा प्रकल्प रखडला. पण जर हा प्रकल्प झाला असता तर कदाचित वडोदऱ्याच्या रस्त्यांवरती आज हे दृश्य पाहायला मिळालं नसतं.